देवळालीत बिबट्याने केले पाळीव श्वान फस्त. परिसरात भक्ष्याच्या शोधात बिबट्याचा मुक्त संचार. देवळाली कॅम्पच्या सह्याद्रीनगरलगतच्या गावंडे मळ्यात गुरुवार दिनांक 29 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास बिबट्याने रुपाली निसाळ यांच्या घराबाहेरच्या अंगणातून त्यांच्या पाळीव श्वानावर हल्ला केला आणि त्यास जबड्यात धरून नेत फस्त केले. देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगरच्या गावंडे मळ्यात रुपाली निसाळ यांच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात बिबट्याचा हा थरारक हल्ला कैद झाला आहे. अवघ्या काही क्षणात बिबट्याने चपळाईने झेप घेत श्वानास नेत असल्याचे दृश्य चित्रित झाले आहे. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर त्यांना बिबट्याने आपले पाळीव श्वानाला फस्त केल्याची माहिती मिळाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निसाळ यांनी परिसरात पाळीव श्वानाचा शोध घेत असताना त्यांना बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आलेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी धास्तावले आहेत. दरम्यान सह्याद्रीनगरलगतच्या निसाळ गावंडे मळा भागात एक नाला आहे. तो नाला वनविभाग व लष्कराच्या फायरिंग रेंजमधून जातो. लष्कराची फायरिंग सुरू असली की बिबटे तेथून अन्न पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेत असतात. सध्या उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने पिण्यासाठी पाण्याच्या शोधात बिबटे नागरी वस्तीकडे येत आहेत. यावेळी देखील याच नाल्याच्या माध्यमातून हा बिबट्या निसाळ गावंडेमळा या भागात गुरुवारी पहाटे आला आणि त्याने पाळीव श्वानाला भक्ष्य केले. 8च महिन्यांपूर्वी देखील गावंडेमळ्यात एक 4 वर्षाचा नर बिबट्या वनविभागाने पिंजरा लावून रेस्क्यू करून नेला आहे. आता पुन्हा हा बिबट्या या परिसरात संचार करीत असल्याने येथील रहिवासी यांच्यामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. सदर बिबट्याला लवकरात लवकर रेस्क्यू करून नेण्यात यावे अशी मागणी परिसरातील शोभा निसाळ, वैशाली गावंडे, शांता गावंडे, सुवर्णा जाधव, रुपाली दळवी, दीपाली कांडेकर, संगीता उफाडे, आशाराव, छाया कांडेकर, प्रिया कांडेकर यांच्यासह विठ्ठल गावंडे, रमेश दळवी, अंकुश गावंडे यांनी केली आहे. घटनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. या परिसरात शेतकरी वस्ती असल्याने पाळीव कोंबड्या, शेळ्या, श्वान इतर जनावरे असल्याने भक्ष्याच्या शोधात बिबट्या या परिसरात पुन्हा येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.